नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आजचा विषय परत एकदा मल्टीस्टेट। फक्त एकच ज्ञानरत्न नाही, इतर सर्व मल्टीस्टेट ज्यांनी जवळजवळ 9 ते 10 लाख ठेवीदारांना गंडवलंय आणि त्याचा किंचितही त्रास किंवा मनस्ताप त्यांना होत नाही हे मात्र स्पष्ट आहे। हे सगळं होत असताना म्हणजे जो बिथरलेला ठेवीदार आहे त्याला मार्ग सापडत नाहीये। हा बिथरलेला ठेवीदार मग आपल्या परीने काहीतरी करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये मग अचानक एक मूवमेंट होते, पुन्हा दुसरी मूवमेंट होते। या सगळ्या हालचालीमध्ये मात्र ठेवीदारांचे जे मूळ विषय आहेत ते बाजूलाच राहतात। मग कोणीतरी सांगतं नाही नाही, त्या बँकेचं असं झालं, त्या बँकेच्या ह्यांना असं केलं, ते तसं केलं। अरे दादानो, ते बँक होती, तुमची बँक नाहीये, तुमची मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, जी की मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशनच्या अंडरमध्ये नोंदणीकृत आहे। जर तुम्हाला तुमच्या मल्टीस्टेट मध्ये अडकलेले पैसे सोडवायचे असतील तर त्या दृष्टीने अभ्यास आणि त्या दृष्टीने कायदेविषयक लढाई करावीच लागणार आहे। उगाचच मी याला भेटलो, त्याला भेटलो, याला निवेदन दिलं, हो हो ते म्हणला, हे म्हणला, याच्याने काही साध्य होणार नाही। कारण हे सगळं चालतं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये। त्याच्यामुळं प्रत्येक ठेवीदारांनी मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट 2002 आणि त्याचा अमेंडमेंट 2023 वाचणं जरुरी आहे। याच्या अगोदर आम्ही बोललो ह्या गोष्टी, किती जणांनी वाचले माहित नाही, पण वाचणं जरुरी आहे। खास करून कलम नंबर 63A, 63B, 63K आणि 85A एकदा वाचून काढा। त्याच्यानंतर कळेल आपल्याला की नाही, आपला पैसा मिळवण्यासाठीचा मार्ग इथं आहे। ओके, MPIDचा प्रस्ताव तयार आहे, दाखल केला गेला आहे, काही ठिकाणचा शिल्लक राहिला आहे, कलेक्टिव्हली दाखल करायचा आहे। अशा प्रकारचे अनेक बाबी ऐकेवात येतात, खरं पक्क आम्हालाही माहित नाही। 2. औसायक यांनी फॉर्म घेण्यास सुरुवात केली आहे। फॉर्म भरण्यासाठी एवढी मोठी गर्दी आहे, जणू काही तिथं उद्याच पैसा मिळणार आहे। माफ करा, माझ्या वाक्याने ठेवीदारांना वाईट वाटत असेल तरी माफ करा। या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायला जाता त्यावेळेस एखादी लीगल मुवमेंट करत असताना का एकत्र येत नाहीये? येणं जरुरी आहे। जे कोणी तुमच्या ठेवीदारापैकी, जे कोणी, परत एकदा वाक्य, ठेवीदारापैकी, गैर ठेवीदाराचा विषय नाही, ठेवीदारापैकी जर ते जे कोणी लीगल मुवमेंट्स करत असतील, त्यांच्याकडे काही चांगलं कॉन्क्रीट नॉलेज असेल, त्यांच्याकडनं थोडंसं शिका, त्यांच्याकडनं घ्या, त्यांनी काय काय मुवमेंट केल्या ते समजून घ्या, त्या प्रकारच्या मुवमेंट करा। दुसरी गोष्ट, आणखीन एक गोष्ट, ईडी जर स्वतःच्या पहिल्या प्रेस नोट पासून शेवटपर्यंत म्हणतंय की सुरेश कुटे आणि अर्चना कुटे याने संगनमत करून पैसा फिरवला, या त्या मार्गे इकडून तिकडून शेवटी कुटे ग्रुपला वापरला, तर मग अर्चना कुटे दोषी नाही का? जर त्या दोषी असतील, हायकोर्ट म्हणत असेल, खालचं कोर्ट त्यांची बेल रिजेक्ट करत असेल, तर मग बीड पोलीस, जालना पोलीस, नगर पोलीस, नांदेड पोलीस, परभणी पोलीस काय करताय तुम्ही? काय करताय? का बाकीचे सगळे संचालक मंडळ तुम्ही उचलत नाहीये? का अर्चना कुटेला तुम्ही अटक करत नाहीये? का तुमचा यशवंत कुलकर्णी नेमके त्यांनी काय सांगितलंय पोलिसाला, जनतेसमोर, ठेवीदारासमोर का येऊ देत नाहीये? कसं येईल? कुठे तुमच्यामध्ये जागरूकता ठेवीदारामध्ये? कुठे कुठे तुम्ही ठेवीदाराने असा विचार केलाय काय की नाही, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय, आपल्याला आणखीन काहीतरी मूव्ह करावं लागते? विचार केलाय का? विचार केलाय का? PMLA ऍक्ट 2002 काय आहे याचा तरी थोडासा कुठं अभ्यास केलाय का? त्या ऍक्ट मध्ये झालेलं अमेंडमेंट 2019 नेमकं काय म्हणतंय याचा अभ्यास केलाय का? जर समजा ईडीचा तपास चालू आहे, या तपासामध्ये नेमकं ईडीने काय काय करायला पाहिजे, नेमकं ईडीने आतापर्यंत काय काय केलंय याचा कुठेतरी शहानिशा करण्याचा प्रयत्न केलाय का? ईडीनी सुरेश कुटेच्या बरोबर त्या ज्ञानराधामध्ये असणाऱ्या जे काही डिरेक्टर्स वगैरे आहेत, संचालक आहेत, त्यांना शोकॉज पाठवलं होतं। नेमकं त्या शोकॉजचं 10-10, नेमकं त्या शोकॉजचं काय झालं पुढं? त्यांनी ईडी समोर काय नमूद केलं, काय मांडलं?
याच्या कुठली तरी माहिती आपल्या समोर आहे का? मग नाहीये तर ती मिळवण्याचा आपण काही प्रयत्न करतोय का? हाँगकाँग कनेक्शन बोललं गेलं, त्या हाँगकाँग कलेक्शनचं पुढं काय झालं? याचा नेमका तपास कसा होतोय, कुठं होतोय, याचा काहीतरी अभ्यास करतोय का? स्पेशल कोर्ट नेमकं काय आहे? स्पेशल कोर्टच्या पॉवर काय आहे? स्पेशल कोर्ट काय ऑर्डर करू शकतं, याच्याबद्दल आपण कधी गांभीर्याने विचार केलाय का? हो, हे मुद्दे मी मुद्दाम म्हणतोय, कारण लढाई जर करायची ना तुम्हाला, ह्याला निवेदन द्या, हित मोर्चा काढा, वा वा म्हणा, याच्याने लढाई होणार नाही, बिलकुल होणार नाही. तुम्हाला जर लढाई करायची असेल तर या सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग तुमचं फायनान्स ऍक्ट 2018 जर तुम्ही बारकाईने वाचला तर त्या फायनान्स ऍक्ट 2018चं पेज नंबर 62 आणि काही भाग 63 याच्यावर जर तुम्ही बारकाईने वाचलं तर त्या ठिकाणी अमेंडमेंट झालेलं आहे आणि त्या अमेंडमेंटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की ईडीचे इन्व्हेस्टिगेशन जर होत असतील, वेळ लागतो ना, साहजिक आहे, तपास करायचा, ठीक आहे, वेळ लागणार आहे. हे वेळ लागत असताना पण जर स्पेशल कोर्टला जर असं जाणवलं की नाही याच्यामध्ये प्रथमदर्शी फ्रॉड झालेला आहे, जर असं जाणवलं नसतं तर सुरेश कोटेला ईडीची कस्टडी दिली असती का? स्पेशल कोर्टने दिली असती का? त्या कोर्टमध्ये काय काय झालं हे तुमच्या समोर मागच्या व्हिडिओत मी मांडलेलं आहे. मग हे जर होत असेल तर स्पेशल कोर्टला कुठं ना कुठं तर हे पटतंय की नाही याच्यात फ्रॉड झालाय. असं जर स्पेशल कोर्टला पटत असेल तर स्पेशल कोर्ट प्रॉपर्टी ताब्यात घेऊन पुढची कारवाई करायची पण ऍक्शन घेऊ शकतं. मग हे घेत असेल तर याच्यासाठी तुम्ही कधी जागरूक होणार आहेत? तुम्ही काय मूव्ह करणार आहेत याच्यासाठी? हे सगळं तुम्हाला करणं बंधनकारक राहील. औसायक नेमकं पुढं काय करणार आहेत? औसायकाला सगळं जरी पुढचं करायचं असेल तर त्यांच्या हातात त्या सगळ्या गोष्टी आल्यात का? कुठल्या प्रॉपर्टी जप्त केल्यात? 8व्या महिन्यामध्ये काढलेल्या प्रेस नोट मध्ये पोलीस डिपार्टमेंट बीड आम्ही ह्या प्रॉपर्टी जप्त करणार आहोत, केल्यात का खरंच सगळ्या सील? जर सील केल्या तर मग तिथल्या चोऱ्या कोणी बघितल्या आणि कशा झाल्या? जर समजा ईडी लिहिते याच्यात अर्चना कुटे दोषी आहे तर मग पोलीस अर्चना कुटे आणि यांना का शोधत नाहीये? इतर संचालक मंडळाला का शोधत नाहीये? ते शोधत नाहीये म्हणून तुम्ही ठेवेदार म्हणून तुम्ही नेमकं काय करताय? जालना पोलिसाच्या ताब्यामध्ये सध्या सुरेश कुटे आहे, आशिष पाटोदकर आहे, यशवंत कुलकर्णी कधी येणार आहे हे विचारण्यासाठी तुम्ही आर्थिक गुन्हे शाखेमध्ये गेलात का? बीडच्या एसपीना जाऊन ठेवेदारांनी काही विचारलंय का साहेब नेमकं काय झालं पुढचा तपास? आर्थिक गुन्हे शाखेमध्ये जाऊन विचारलंय का MPIDAचा प्रस्ताव कुठपर्यंत आला? अहो, हे कागद तुमच्या हातात लागणार आहेत ना. हे जर कागद तुमच्या हातात लागले आणि तुम्हाला मदत करणारे वकील यांना जर ह्या गोष्टी तुम्ही दाखवल्या, तुमच्या त्यांच्यामध्ये जे काही संभाषण व्हायचं ते जर झालं तर काहीतरी हायकोर्टाच्या दृष्टीने एखादी मूव्ह करता येईल की नाही? लोकापालकडे तक्रार संदीप माने, मनीषा माने यांनी केली. त्यांनी त्या गोष्टी मांडल्या, त्यांच्या काही त्रुटी होत्या, त्या त्रुटी त्यांनी पूर्ण केल्यात. त्याची गोष्ट शिकून 10 ते 12 ठेवीदारांनी आतापर्यंत लोकापालकडे तक्रारी केलेल्या आहेत. लोकापालकडे जर जास्त, लोकापाल ऑफ इंडिया, लोकापाल ऑफ मल्टी स्टेट कॉर्पोरेशन हे पण वेगळं, पण लोकापाल ऑफ इंडियाकडे तक्रारी 5 जजची टीम नेमली गेली. याच्यामध्ये जर तुमच्यासारख्या असंख्य ठेवीदारांच्या तक्रारी जर गेल्या तर ते कॉन्क्रीट होणार नाही का? होणार की नाही कॉन्क्रीट? जर समजा 2 ठेवीदारापेक्षा 25 ठेवीदारांनी तक्रार केल्या, ते 25 ठेवीदार कोण झाले? ऍप्लिकंट झाले. मग त्याच्यानुसार जी रिस्पॉन्डंट आहे त्या रिस्पॉन्डंटला माहिती द्यावी लागेल ना. या सगळ्या मूळ शांत डोक्याने न थकता एकत्र येऊन करणं जरुरी आहे. एखादा कोणी असतो, प्रत्येकाकडे चांगलं नॉलेज असतं. भयकवणाऱ्या नॉलेज बद्दल मी काहीच बोलत नाहीये. हा म्हणणाऱ्या नॉलेज बद्दल मी काहीच बोलत नाही, त्याच्याने काही साध्य होणार नाही. पण जर एखाद्याकडे चांगलं नॉलेज असेल तुमच्या ठेवीदारापैकी, बगर ठेवीदाराचं नाही, ठेवीदारापैकी एखाद्याकडे जर चांगलं नॉलेज असेल तर ते घ्या ना त्याच्याकडून, इंटरॅक्ट करा ना त्यांच्या बरोबर. आणि या सगळ्या गोष्टी करून हे सगळं एकत्र करून तुम्ही मांडा ना कुठंतरी की बाबा ह्या सगळ्या गोष्टीला विलंब होतोय. कारण असं जर विलंब होत राहिला ना, सध्या काय चाललंय? बेल पाहिजे, बेल ग्रँट झाली, नाही झाली, पुन्हा अर्ज द्या, नाही आम्हाला बेल द्या, पुन्हा एखादा कोणतरी पोलीस, जिल्हा पोलीस
जिल्हा आर्थिक शाखा उचलते, आम्हाला तपासणी करायची, आम्हाला हे करायचं. वा वा, काय करायचंय काय नाही करायचं असंख्य ठेवीदारांनी बघितलंय. जालना पोलीस, तुम्ही काय करताय हे पण बघितलंय. बरोबर आहे ना? कुठे आहे तुमची प्रेस नोट? काय तपास केला? 2दा तुम्ही कोर्टामध्ये मांडलं की कुठे आमच्या ताब्यात पाहिजे सुरेश कुठे. काय केलं? कुठल्या प्रॉपर्टी सील केल्या? काय नेमकं वधवून घेतलं? अहो येऊ द्या ना ठेवीदारांच्या समोर. तुमचा दोष नाहीच आहे. जागरूक होणं जरुरी आहे ठेवीदारांना. मित्रांनो, जागरूक व्हा. आजच्या व्हिडिओतून शेवटी एक सांगतो, हे जर सगळ्या तक्रारी, या सगळ्या ऍक्ट, तुमचा फायनान्स ऍक्ट राहू द्या, PML ऍक्ट राहू द्या, MPID ऍक्ट राहू द्या, लोकपाल ऑफ इंडियाकडची तक्रार राहू द्या, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन राहू द्या, त्याच्याकडची तक्रार राहू द्या, त्याच मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशनचा लोकपाल राहू द्या, या सगळ्या गोष्टीबद्दल कुठलंही नॉलेज लागत असेल तर व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये लिहा. आहेत खूप चांगले लोक आहेत या गोष्टीचं नॉलेज ठेवणारे, आपण डायरेक्ट त्यांना संपर्क करू. आणि जर तुमची इच्छा असेल तर हे सगळे जे ठेवीदारांच्यासाठी कायदेविषयक लढणारे लोक आहेत, त्या लोकांना आपण एका डायसवर आणू, चर्चा करू. फक्त एकच विनंती व्हिडिओ संपवताना, तुम्ही सगळेजण एकत्र या. नमस्कार.